नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. VS विघ्नेश या यूट्यूब चॅनल मी विघ्नेश तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो. तर मित्रांनो, आपल्या मागच्या व्हिडिओला प्रेम दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तर तुमच्यासाठी मी स्पेशली एक रिटर्न जर्नीचा व्लॉगसुद्धा आणलेला आहे. तुम्ही खूप कमेंट केलेला, मला इन्स्टाला पण खूप सारे DM आलेले की तू रिटर्न जर्नी का केली नाहीस, अपलोड का नाही केलीस. तर त्यासाठी तुमच्यासाठी एक रिटर्न जर्नी आहे. तर मित्रांनो, आय होप सो की तुम्ही यावाल्या व्हिडिओला पण खूप प्रेम द्याल आणि हावाला व्हिडिओ आपल्या मागच्या व्हिडिओसारखा रँक करेल. चला मित्रांनो, जास्त वेळ न घेता आपण लवकरात लवकर हावाला व्हिडिओ स्टार्ट करा आणि तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ ना पूर्ण टिल लास्टपर्यंत बघा. तुम्हाला मी खूप काही इन्फॉर्मेशन या व्हिडिओमध्ये प्रोव्हाइड केलेलं आहे. तर आणि तुम्ही छान छान कमेंट पण करा प्लीज. कमेंट वाचून मला खूप बरं वाटतं. तर ठीक आहे, चला आपण हा व्हिडिओ स्टार्ट करूया. मित्रांनो, आपण व्हिडिओ स्टार्ट करणार आहोत, पण तुम्ही त्या अगोदर हा व्ह्यू बघा किती भारी आहे. करंटली आता आपण आहोत वेंगुर्ला सावंतवाडी या रोडवरती. तर मित्रांनो, जून महिन्याची सुरुवात झालेली आहे, पण तुम्ही पाहू शकता अजूनपर्यंत पावसाला सुरुवात झालेली नाही. तुम्ही पाहू शकता की आता आपण कुठल्या तरी एका मार्केटमध्ये आलेलो आहोत. या मार्केटचं नाव काय हे तुम्ही मला कमेंट करून सांगा. इथून आता थोड्याच अंतरावरती आहे मुंबई गोवा हायवे. तर आपण तिकडे आता कनेक्ट करणार आहोत. जसं की मी आपल्याला सांगू इच्छितो की आता सकाळचे 11:30 वाजलेले आहेत आणि आता आपण कनेक्ट करणार आहोत मुंबई गोवा हायवेला. तर तुम्ही पाहू शकता समोर किती हिरवळ आहे. जर पाऊस पडला असता तर अजून जास्त हिरवळ आली असती. तर हे बघा, आपण कनेक्ट केलेला आहे मुंबई गोवा हायवेला. आता आपण जो आपला पहिला स्टॉप घेणार आहोत तो आहे झारापचा CNG पंप. तिकडे आपण CNG फिल करू. आता आपण पोचलो आहोत झारापला आणि तुम्ही पाहू शकता की इकडे नवीन ब्रिजचं काम चालू आहे. या ब्रिजचं काम जेव्हा पूर्ण होईल तेव्हा गाड्यांना डायरेक्ट वरून जाता येईल नॉनस्टॉप. पूर्वी या भागात खूप ट्रॅफिक व्हायचं. तुम्ही पाहू शकता की आपण CNG फिल करत आहोत. तर झारापला ऑफलाईन CNG सुद्धा अवेलेबल आहे. तर मी अजूनपर्यंत जेव्हाही गावी आलो ना मे महिन्यामध्ये तेव्हा पाऊस पडलाच आहे, पण यावेळेस माहीत नाही का त्याला पाऊस पडलाच नाही. पावसाची वाट पाहता पाहता मुंबई जायची डेट जवळ आली पण पाऊस काय पडलाच नाही. तर असं आता आपण पोचलो आहोत कुडाळला. तर कुडाळवरनं आपले जे लोक व्हिडिओ पाहत आहेत ना ते लवकरात लवकर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तुम्ही हा व्हिडिओ अजूनपर्यंत पाहत आहात तर मी तुम्हाला रिकमेंड करतो की हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, कारण की या व्हिडिओमध्ये मी खूप काही इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केलेली आहे मुंबई गोवा हायवे रिलेटेड किंवा CNG पंप रिलेटेड. तुम्ही पाहू शकता की आपण 1 तासाचा कंटिन्यू प्रवास करून पोचलेलो आहोत कणकवलीला. तर मित्रांनो, कणकवली हे माझं गाव आहे. तुम्ही पाहू शकता की आता आपण कणकवली एसटी स्टँडजवळ पोहोचणार आहोत. कणकवली एसटी स्टँड बाहेर बऱ्यापैकी वर्दळ पाहायला मिळते. ट्रॅफिक पण बऱ्यापैकी आहे कणकवलीला. तर आपण आता कणकवलीमध्ये 10-15 मिनटं आपण हॉल्ट घेणार आहोत. नंतर मग आपण आपली जर्नी पुढे कंटिन्यू करू. तुम्ही स्क्रीनवरती कणकवलीचा CNG पंप पाहू शकता. पाहायला गेलं तर कोकणामध्ये भरपूर सारे CNG पंप आता ओपन झालेले आहेत, पण प्रश्न फक्त CNG स्टेशनचा नाही आहे, CNG मिळण्याचा आहे. NH66 मुंबई गोवा हायवेवरती आपल्याला CNGची कमतरता पण आपल्याला पाहायला मिळते. तर जर आपण CNG व्हेकल घेऊन प्रवास करणार असाल तर मी तुम्हाला बोलतो की आपण फ्यूल प्लॅनिंग करूनच जा. आणि जर आपण मुंबई गोवा हायवेवरती आपण प्रवास करणार असाल तर आपल्यासाठी फ्यूल प्लॅनिंग करणं हे खूप महत्त्वाचं ठरेल. काय माहीत, जोपर्यंत हा व्हिडिओ अपलोड होईल तोपर्यंत फ्यूल प्रॉब्लेम रिझॉल्व पण झाला असेल. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनलवरती असे खूप काही व्हिडिओ आहेत. रेल्वेचे, कोकण रेल्वेची संपूर्ण एक प्लेलिस्ट आहे, तर तुम्ही ती पाहू शकता. मला या अगोदर भरपूर जणांचे DMसुद्धा आलेले की रेल्वेचा व्लॉग कधी येणार, रेल्वेचा व्लॉग तू कधी अपलोड करणार आहेस. तर ठीक आहे, रेल्वेचा व्लॉग अजूनपर्यंत शूट तर झालेला नाही, बट मी प्रयत्न करीन. तर मला माहिती आहे की तुमच्यापैकी भरपूर जणांना रेल्वेचे व्लॉगसुद्धा आवडतात, तर मी भविष्यामध्ये नक्की अपलोड करायचा प्रयत्न करेन रेल्वेचे व्लॉग्स. रेल्वेचे व्हिडिओ हे मला एडिट करायला खूप आवडतात, कारण की तुम्ही आपल्या प्रिव्हियस व्हिडिओमध्ये बघितलं असेल की आपण कसे इंट्रो वगैरे एडिट करतो. तर आपण भविष्यात बघू, रेल्वे जर्नीज करू, नक्की करू. तर आता आपण पोचलो आहोत लांजाला. तर लांजावरनं आपले जे लोक व्हिडिओ पाहत असतील तर नक्की लाईक करायला विसरू नका व्हिडिओला आणि कमेंटसुद्धा करा. लांजाला बऱ्यापैकी वर्दळ आहे गाड्यांची, तर तुम्ही पाहू शकता स्पेशल गेस्ट अपीअरन्स. तर मित्रांनो, आपण सावंतवाडी ते लांजापर्यंत हे बऱ्यापैकी अंतर आपण कव्हर केलेलं आहे. नाही म्हटलं तरी आपण 100 किलोमीटरच्या अगदी वरती अंतर कव्हर केलेलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये लांजा हे ठिकाण खूप महत्त्वाचं ठिकाण मानलं जातं आणि पाहायला गेलं तर मुंबई गोवा हायवेमधील पण एक महत्त्वाचा इम्पॉर्टंट टप्पा आहे लांजा. बाजूला ब्रिज बघता, हा जेव्हा पूर्ण होईल तेव्हा प्रवास अजून वेगवान होईल. आपण लांजा बायपास करू शकू या ब्रिज थ्रू. तर तुम्ही बऱ्यापैकी ट्रॅफिक पाहू शकता या रोडवरती.
तर ठीक आहे. तर मित्रांनो आता आपण कुठलं तरी एका घाट सेक्शनवरती आहोत. माहीत नाही घाट सेक्शन आहे का चढण आहे का माहीत नाही. हातखांब्याच्या अगोदर आम्ही आता आहोत. तर बघू अजून किती ट्रॅफिक लागतं इकडे. रस्त्याचं काम आहे, डायव्हर्जन्स, यामुळे ट्रॅफिक वगैरे होतं, ते नॉर्मल गोष्ट आहे. तर तुम्ही हा समोर व्ह्यू पाहू शकता. तर पावसाळा असला असता तर अजून भारी व्ह्यू आला असता, बट असो. मी जेव्हा मागच्या वर्षी आलेलो पावसामध्ये तेव्हा व्ह्यूज खूप भारी होते, म्हणजे भारी एकदम हिरवळ दिसत होती एकदम. आता आपण आलो आहोत हातखांबा या ठिकाणी. तर हातखांबा या ठिकाणी सुद्धा ऑनलाईन CNG पंप अवेलेबल आहेत. हातखांबाच्या पुढे एक छोटंसं मार्केट लागतं, त्या मार्केटच्या इकडे आहोत. तर इथून बघा तुम्हाला दिसत असेल की गणपतीपुळे जायचा एक टर्न आहे आणि मुंबई गोवा स्ट्रेट आहे. तर तुम्ही पाहू शकता बघा गणपतीपुळे लेफ्ट साईडला आहे आणि मुंबई गोवा हायवे स्ट्रेट आहे. तर मित्रांनो मुंबई गोवा हायवेवरती मोठ्या प्रमाणात काम हे कंप्लीट झालेलं आहे. फक्त काही ठिकाणी ब्रिजेस आणि फ्लायओव्हरचं काम हे अजूनही चालू आहे. या कारणामुळे आपल्याला काही पॅचेसवरती गाडी सांभाळून किंवा काळजीपूर्वक चालवावी लागते, जसं की संगमेश्वर आणि लांजा. तर या ठिकाणी असे काही काही पॅचेस आहेत जिकडे आपल्याला गाडी सांभाळून चालवावी लागते. आता आपण पोहोचणार आहोत संगमेश्वरला. तर संगमेश्वरला थोडंफार कन्स्ट्रक्शन चालू आहे रोडचं. येस, तर काही काही ठिकाणी रस्त्याचं काम अजूनही चालू आहे संगमेश्वरला. तर तुम्ही सांभाळून या जर येत असाल तर. तर हे बघा मगाशी आपण तिकडे होतो आणि आता आपण इकडे आलो आहोत. आज दिवसभरात आपण बऱ्यापैकी अंतर कवर केलेलं आहे. तर मित्रांनो आपण ह्याच्या अगोदरसुद्धा व्हिडिओ बनवलेला मुंबई टू सावंतवाडी बाय रिक्षा ऑटो रिक्षा. तर ती व्हिडिओ होती आपली विंटरमधली, म्हणजे आपण काहीतरी नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये गेलेलो गावी. तर त्याला पण तुम्ही खूप जास्त प्रेम दिला. तो व्हिडिओ काहीतरी 4000+ गेलेला आहे. करंटली आता आपण धामणीला पोचलो आहोत. तिला आपण CNG फिल करणार आहोत. रात्रीचे काही 8:30 वाजलेत आणि आता आपण चिपळूणला आहोत. चिपळूणच्या पुढे एक चहा पिण्यासाठी आपण एक स्टॉप घेतलेला आहे, तर तुम्ही पाहू शकता. तर लेफ्ट साईडला आपली गाडी उभी आहे आणि तुम्ही पाहू शकता की हा बघा समोर NH66 मुंबई गोवा हायवे. खेडच्या अगोदर येणारा भोसले घाट, इकडे एक U-शेप डेंजरस टर्न आहे, तर तुम्ही तो पाहू शकता. तर अशा ठिकाणी गाडी खूप काळजीपूर्वक चालवावी लागते. तर रात्रीचे काहीतरी 9:30 वाजलेले आहेत आणि आपण आता कशेडी घाटाच्या दिशेने जात आहोत. तर तुम्ही एक गोष्ट नोटीस केला असेल की मी फ्रंट कॅमेरासमोर येत नाही. तर त्याचं कारण असं आहे ना की मी माझा फ्रंट कॅमेरावर थोडंसं डस्ट जमा झालेलं आहे, त्यामुळे माझा फ्रंट कॅमेरा प्रॉपरली वर्क करत नाही आहे. तर मित्रांनो आता आपण पोहोचलो आहोत कशेडी टनलजवळ. तर आपल्याला इकडे यायला बऱ्यापैकी कमी वेळ लागला. आता आपण पोचलो आहोत माणगावला. तर मित्रांनो माणगाव हे एक प्रकारचं कनेक्टिंग पॉईंट आहे, कारण की इकडून आपण पनवेल जाऊ शकतो, दिवेघर जाऊ शकतो, श्रीवर्धन जाऊ शकतो किंवा ताम्हिणी घाट होऊन आपण पुण्यालाही जाऊ शकतो. तर बघायचं तर माणगाव एका जंक्शनप्रमाणे आहे. तुमच्यापैकी भरपूर जणांना प्रश्न पडला असेल की आम्हाला येऊन जाऊन म्हणजे पूर्ण ट्रिपमध्ये किती खर्च आला CNGचा. तर यामध्ये फक्त 3 ते 3.5 हजारपर्यंत एवढाच खर्च आला CNGचा. संपूर्ण प्रवासामध्ये गाडी ही फक्त CNGवरतीच चालत होती. तर आता आपण आलो आहोत कर्नाळा बर्ड सेंचुरीजवळ. जर मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत पाहत आहात तर तुमचे खूप खूप धन्यवाद. आय थिंक हा व्हिडिओ काहीतरी 10 मिनिट्सचा बनला आहे बरोबर. हा व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर पुढे लवकरच मला आता दुसरा व्हिडिओ एडिट करायला घ्यायचा आहे. दुसरी पण जर्नी आपली येत आहे. तर तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा मला, आणि जर कुठे मी कमी पडलो असेल तेही सांगा कमेंट करून. सो दिस इज विघ्नेश सायनिंग ऑफ फ्रॉम VSG विघ्नेश. जय शिवराय.